मौजे सांगाव इथल्या कुमार विद्यामंदिराच्या पटांगणावर राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीनं सोमवारी शेतकरी मेळावा आणि 22 कोटी रुपयांच्या विकास कामांचा लोकार्पण सोहळा असा संयुक्त कार्यक्रम आयोजित केला होता। उपमुख्यमंत्री अजित पवार, पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासह मान्यवरांची यावेळी उपस्थिती होती। या प्रसंगी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बळीराजा हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणाचा केंद्रबिंदू आहे। शेतकरी समाधानी असेल तर राज्यही समाधानी राहतं। शेतकरी अडचणीत असेल तर त्याला निश्चितपणे मदत केली पाहिजे असं सांगितलं। शेतकऱ्यांवर प्राधिकरणानं 10 पट पाणीपट्टीचा बोजा लादलाय। ही पाणीपट्टी कमी करण्यासाठीचा प्रस्ताव तयार करून तो मंजूर केला जाईल। तसंच जाचक अटींमुळे प्रोत्साहनपर अनुदानापासून वंचित राहिलेल्या हजारो शेतकऱ्यांना लाभ देण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ असं आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिलं। शेतकरी समाधानी असेल तर राज्य समाधानी राहील। त्याचा प्रस्ताव मागवलाय। मी आज तुम्हाला सांगतो, पुन्हा ते पाण्याचे दर 11,340 रुपये प्रति हेक्टर कमी केल्याशिवाय आम्ही राष्ट्रवादी गप्प बसणार नाही। तिथं सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील येतील। मी त्यांना 4 ते 5 हजार कोटी रुपये या 50,000च्या करता त्यांना म्हणजे अर्थ विभागाने सहकार विभागाला दिलेले। काय त्रुटी राहिलेल्या आहेत मगाशी तुम्ही उल्लेख केला, ती कदाचित त्रुटी राहण्याची शक्यता ऊसाच्या पिकामुळे, कारण त्या वर्षात घेतलेलं पीक कर्ज त्याच वर्षात फेडलं गेलं पाहिजे। तर तिथं वेळेमध्ये परतफेड केली ते गृहीत धरणार असं त्याच्यामध्ये घेतलंय। त्याच्यात काही छोटीवार दुरुस्ती करायची असेल तर जरूर आपण त्या ठिकाणी करू। आम्ही सत्तेसाठी हपापलेलो नाही, मात्र विरोधी पक्षात बसून कुठलेही प्रश्न सुटत नाहीत। जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सत्तेत असावं लागतं असंही नामदार पवार यांनी सांगितलं। यावेळी बोलताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व प्रलंबित प्रश्न मार्गी लावून जिल्ह्याला राज्यात अव्वल स्थानी आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं सांगितलं। माझ्यासह माझ्या कुटुंबावर आलेल्या सर्व संकटांमध्ये सर्व जनतेनं मला साथ दिली, त्यामुळे या जनतेचं हे ऋण मी कधीही फेडू शकणार नाही असं सांगत असताना पालकमंत्री हसन मुश्रीफ यांना अश्रू अनावर झाले। आणि तुमच्या ताकदीवर अनेक संकट लिलया पेलून आजपर्यंत या संकटातून आपण बाहेर पडलो। तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद होता। सगळ्या तालुक्यातील माझ्या मतदारसंघातील जनतेनं 6वी निवडणूक आता माझी झाली। आता येणारी निवडणूक 7वी। एखाद्या ज्याचा उल्लेख मगाशी केपी पाटलांनी केला, एखाद्या सामान्य कार्यकर्त्यावर कसं प्रेम करावं ते माझ्या तालुक्याच्या जनतेनं दाखवून दिलं आहे। मी या जनतेचा मनपूर्वक आभारी आहे। यावेळी माजी आमदार केपी पाटील, राष्ट्रवादीच्या जिल्हाध्यक्षा शीतल फराकटे, जिल्हा बँकेचे संचालक भैया माने, विजय काळे आदींची भाषणं झाली। कार्यक्रमाला आमदार राजेश पाटील, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाबासाहेब पाटील असुर्लेकर, गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे, मानसिंगराव गायकवाड, ए.वाय. पाटील, नवीद मुश्रीफ, शहराध्यक्ष आदिल फरास, राजेश लाटकर, आजरा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन वसंतराव धुरे, गोकुळचे संचालक युवराज पाटील, अमरसिंह माने पाटील, मौजे सांगावचे सरपंच विजयसिंह पाटील, उपसरपंच संदीप क्षीरसागर, ग्रामपंचायतीचे सर्व सदस्य यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर आणि शेतकरी उपस्थित होते।